दोन अनोळखी व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात आणि त्यांच्यामध्ये अचानक ओळख निघते तेव्हा मजा काही औरच असतो. तर अशीच एक अनोळखी ओळख आता आपल्या समोर घेऊन येत आहेत सविताताई मालपेकर आणि सतीश. अरे अरे फुल 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 पाखरू छान किती दिसते फुल पाखरू छान किती दिसते फुल पाखरू. आई गाई गेली कंबर गेली माझी. कालसेकर बाई नाही जमत हो आता पूर्वीसारखं. तुमचं बरं आहे हो 75 गेले आणि 75 उरलेत. आमचं बघा 5 गेले आणि 80 उरलेत. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. ओ कालसेकर बाई हे करपलेलं फुलपाखरू तुमच्यासाठी आलंय का? अडाणी गावचा आईस्क्रीमचा गोळा. विन्या तू विन्या विन्या तू एक तर आपल्याला दमा झालाय दमादमाने गावं जरा. ए म्हातारी कोणाला म्हणतो रे? म्हातारी तुझी सासू म्हातारी तुझी आई म्हातारी तुझे वडील. करेक्ट हे सगळं खानदान म्हातारच होतं तुला कसं आहेस तशीच तेच अगदी ग आहेस तशीच. केस फक्त पिकले जरासे पण म्हणजे केस वाढू मात्र दिले नाही. नाही म्हणजे आहे तसंच ठेवलंय सगळं पूर्वीसारखं. माझी दाढी वाढत नाही म्हणून दाढी वाढवतो. तुला दाढी येत नाही म्हणून तू दाढी वाढवतो. आहे तशीच आहेत सगळे आहे तशीच आहे. बरं काय लग्न वगैरे केलंस का? सगळ्यांबरोबर फिरले आणि मग एकदाच लग्न केलं. काय बोलतेस तुला हे काय बोलतेस हे पण अगं सगळ्यांबरोबर फिरले काय म्हणतेस तू? अरे सगळ्यांबरोबर म्हणजे हे स्थळ कपवण्यासाठी सगळ्यांबरोबर फिरले. म्हणजे मामाबरोबर फिरले आई बरोबर फिरले भावाबरोबर फिरले काकांबरोबर फिरले सगळ्यांबरोबर फिरले आणि शेवटी एकदा लग्न केलं आणि माझे ग्रह फिरले. बस पण आहे तशीच आहेस ग अजून आहे तशीच आहे. माझंही लग्न ठरलं ग. झालं संपलं सगळं संपून. काय सांगणार तू नकार दिलास मला मी मग काय करणार एकटा मला सांग बघूया. भीक मागायला गेलो तर चेहऱ्याकडे बघून कोणी भीकही देईना मला. मग काय केलं तुझे मिस्टर काय कसे बरे आहेत का आता? हो ना ते इंद्राच्या दरबारात ऑडिटर आहेत. तिथं कसे काय गेले ते? विमानाने पुष्पक विमानाने गेले ते. काय योगायोग आहे काय योगायोग आहे. माझी बायको सुद्धा विमान अपघातातच मेली ग मेली. हा विमान अपघात फार वाईट ग फार वाईट. माझी शेवटची 2 वर्ष राहिली होती ऑफिसची. मला कामासाठी लंडनला पाठवलं होतं त्यांनी. वाटणार नाही मी लंडनला चाललो होतो म्हणून. आता विमानात जाऊन बसणार त्या रांगेत मी उभा राहिलो तोच घरनं मला फोन आला बायको विमान अपघातात मेली म्हणून. एरोस्टेस होती का रे? माझं तरुणपणी लग्न झालं होतं म्हातारपणी नव्हतं झालं लग्न. एरोस्टेस कसली कार्यानुभवी शिक्षिका कार्यानुभवी कार्य जाऊ दे ना कागदाचं काहीतरी करत. बरोबर लहान मुलं जमवायची कोणाचं जॅकेट कर कोणाचं पाकिट कर कोणाचं तिकीट कर. लहान मुलांना विमान करून दिलं ते विमान इकडनं असं वरती वरून पंख्यावरून गॅलरीतून खिडकीतून खाली. नातू ओरडला पटकन आजी माझं विमान गेलं. आजी विमानाच्या आधी खाली जाऊन पोहोचली. नंतर कळलं विमान दारालाच अडकलं होतं. बर तुझे कसे गेले? विहिरीत पडून गेले. बर आमच्या यांना कवळी लागायची या वयात.
तू अरे तसं नाही रे, मग दातांची कवळी. आता दाताला कवळी लागायची, मग खायचे काय ते? चवळी. काहीतरी बोल नकोस. नाही, नाही. कवळी वापरणारा माणूस कडक काशी लागणारी चवळी खाईल का कधी? मला सांग. हो, कसे खायचे? वाटून खायचंय. आपल्याला दिलेली चवळी आपण एकट्याने खावी, वाटून कशाला खायची सगळ्यांनी? ती व्यक्ती गेली कशी? संध्याकाळ होती, रात्र किर्र झालेली होती. इथं म्युझिक दे साधारण. आणि 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 ते आले, चवळी घेऊन ते आले. चोरून आणली होती का चवळी? नाही ना. मग एवढा अभिनय कशाला केला पाहिजे? आली चवळी, आले आले खाल्ली चवळी, झोपले, ते नाही करता. रात्र किर्र होती, रात्र किर्र होती. हो, किर्र. चवळी घेऊन आले ते आणि विहिरी जवळ थांबले. आणि तोच विहिरीत पाणी आहे की नाही बघण्यासाठी वाकले आणि विहिरीत चवळी पडली. अरे देवा, ती सगळी चवळी अख्ख्या विहिरीत टाकून विहीर गॅसवर ठेवणार का काय? अशी कशी उसळ करता ऐक येईल? ना, चवळी पडलेली बघण्यासाठी ते पुन्हा वाकले आणि पडले विहिरीमध्ये? नाही, अजून नाही. कवळी पडली. बरं झालं, कवळी पडली. आधी चवळी पडली, आता कवळीला कळलं चवळी आतमध्येच आहे, आता कशाला बाहेर यायचं? मग कवळी एकत्र बसून खाऊ लागले. मग तुझ्या नवऱ्याला काहीच उरलं नाही, मग त्याने उडी मारली आतमध्ये. नाही. मग पुढे कवळी बघण्यासाठी ते पुन्हा वाकले आणि आता विहिरीत पडले. नाही, चष्मा पडला. करेक्ट, चष्मा पडला. बरं झालं, त्यामुळे आता कळणार चवळी कुठली आणि कवळी कुठली. मग ह्याला काही दिसेना म्हणून तो पडला. अजून नाही, मरतच नाही का तो अजून? मरणार आहे कधी? मग मरणार आहे, पण जरा थांब ना. थांबतो, मार त्याला लवकर. चष्मा पडलेला शोधण्यासाठी पुन्हा वाकले आणि त्यांची छत्री पडली, टोपी पडली. बर, टोपी पडली. तर त्यांना वाटलं की आतमध्ये होडीच आहे. होडी? म्हणून ती बघण्यासाठी ते पुन्हा वाकले. पण बघतात तो काय? चष्माच नाही. मग बघतात तो काय? तर चष्माच नाही. आणि बघतात तो काय? तर चष्माच नाही. अगं, मध्यरात्रीची किर्र काय कुर्र रात्र असती आणि माझं तुझ्याशी लग्न झालं असतं ना, तर चष्मा न लावता कळलं असतं कवळी कुठली. का मला तू नकार दिला त्यावेळी? मला सांग, ही अशी वेळ आली असती का दोघांवरती? बरं, खरंच माझी चूक झाली. हातचं सोडून पळत्याच्या पाठीत सावत राहिले. असंच होतं माहितीये, आपण असंच करतो सगळं. नाही, पण किती आता स्वप्न रंजन केलं होतं मी माझं. तू तेव्हा एप्रिल फुल करायच्या नादात माझा अख्खा एप्रिल फुल टाईट करून आठवडीने बेजार होऊन पूर्ण एप्रिल भर मी काही करू शकलो नाही. पण आता नाही ना तसं करणार? नाही. नक्की नाही ना? नक्की नाही. 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, दिल बेकरार था, आज भी है और कल भी रहेगा, कल भी रहेगा, कल भी रहेगा. क्या बात है. वा, हे आजी आणि आजोबा नाही म्हणू शकत मी आता तुम्हाला. वा, क्या बात है. स्वप्नील सर. तारे, तुम्ही फार द्वाड आहात. ऍक्ट तर अप्रतिमच होता. तुम्ही दोघांनी तो फार सुंदर वाजवलात, वठवलात, निर्विवाद. मला 2 छोट्याशा गोष्टी सांगायच्या. एक तर सगळ्यात आधी तारे, हे तुमच्यासाठी. जो प्रत्येक ऍक्टरमध्ये ना एक स्पॉन्टेनिटी असते. मला असं वाटतं की साधारण 1 लाख ऍक्टर मेले असतील आणि त्यांची सगळी स्पॉन्टेनिटी तुम्हाला एकट्याला देवाने दिली असेल. सविताताई, तुझं विशेष कौतुक, कारण लिहिलेली वाक्य कधी कधी घेणाऱ्या अभिनेत्याबरोबर सलग बॅक टू बॅक ऍक्ट करणं हे किती कठीण आहे मला माहिती आहे. आधी आम्ही विजयचं त्याबद्दल कौतुक करायचो, आता तुझं. ही तारेवरची कसरत आहे, ऍक्च्युली संसार करण्यासारखं आहे. की नवरा दारू पितो, सिगरेट ओढतो, सगळं करतो, फक्त जीवापाड प्रेम आहे म्हणून चाललंय आपलं गाडं. तर हा एक वेगळा संसार आहे तुमच्या दोघांचा आणि तो फार सुंदर आहे. हा असाच चालू ठेवा संसार. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक ऍक्ट. आय लव्ह बोथ ऑफ यू. अश्विन मॅन. खूप क्यूट रोमॅन्टिक. सिमरन आणि राज दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.
खूप खूप मजा आली आणि खूप रोमॅन्टिक असा क्यूट रोमॅन्टिक कॉमेडी असा ऍक्ट झाला. मला खूप आवडला म्हणून मी तोंड गोड करणार आहे आज. माझ्याकडे आज मी करंज्या आणल्यात. बघूयात मग आता तारे सर आणि सविता मॅम तुम्हाला किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9.5. आणि अश्विन मॅम किती गुण? 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. तुमचा कॉमेडीचा हा संसार असाच चालू राहू द्यात. आणि आज हो महत्वाची गोष्ट एलिमिनेशन आहे, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.